नमस्कार मंडळी, आज आपण गणपती बाप्पाचे आवडते भरपूर दिवस टिकणारे आणि पटकन तयार होणारे प्रसादाचे 2 प्रकार बनवणार आहोत. तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर त्यासाठी इथे मी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे. थोडंसं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही न भाजता सुद्धा वापरू शकता, पण थोडंसं जर हलकंसं याला भाजलं तर चव जास्त छान लागते. खूप जास्त याला भाजायचं नाही. हलका सोनेरी रंग यायला लागला की गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये आता मी हे थंड करण्यासाठी ठेवून दिलं आहे. थंड झालं की याला आपल्या हाताने असं थोडंसं चुरून घ्यायचं आहे. जर तुम्ही बारीक किसणीने किसलं असेल तर मग बारीक करण्याची गरज नाही आहे. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही पिठी साखरेच्या ऐवजी खडी साखरसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून वापरू शकता. तर इथे आपलं भरपूर दिवस टिकणारा प्रसाद तयार झालेला आहे. घरोघरी बनवला जाणारा प्रसाद आहे. तर हा बेसिक म्हणजे खिरापत आहे. यामध्ये फक्त खोबरं आणि साखरच वापरतात. पण जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये काजू, बदामचे कापसुद्धा तुम्ही घालू शकता. तर इथे आपली खिरापत तयार झालेली आहे. तुम्ही एकदा बनवून ठेवली तर भरपूर दिवस टिकते, लवकर खराब होत नाही आणि प्रत्येक घरात बनवला जाणारा हा पदार्थ आहे. खूप टेस्टी लागतो आणि पटकन बनतो. तर आता बनवूया दुसरा प्रकार. त्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी किसलेलं खोबरं घातलं आहे. ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. याला सुद्धा जास्त लाल भाजायचं नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायचं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा खसखस घालूया आणि ती सुद्धा या खोबऱ्यासोबत भाजून घेऊया. आज आपण पंचखाद्य बनवणार आहोत. पंचखाद्यामध्ये शक्यतो ख पासून चालू होणारे पदार्थ वापरले जातात. खोबरं आपलं आता हलकंसं तांबूस रंगावर भाजलं गेलं आहे. यामध्ये 4 ते 5 खारीक आपण घातले आहेत. त्याचे तुकडे करून घेतले आहेत. याऐवजी तुम्ही खारीक पावडर वापरली तरीही चालेल. छान असं भाजलं गेलेलं आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हे असंसुद्धा ठेवू शकता. पण यामध्ये मी खारकेचे तुकडे घातलेले आहे, त्यामुळे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. जर तुम्ही खारीक पावडर वापरली तर बारीक करण्याची गरजसुद्धा पडणार नाही. आता आपण यामध्ये खडीसाखर घालूया. तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार साखर घालू शकता. यामध्ये आता 2 ते 3 खजूर घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. जर तुम्हाला पंचखाद्य जास्त दिवस टिकवायचं असेल तर खजूर मिक्सरमध्ये न घालता वरून बारीक बारीक तुकडे करून घातले तरीही चालतील. आता आपण हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये खवासुद्धा घातला जातो, पण खवा घातल्यानंतर हे जास्त दिवस टिकत नाही. तर इथे आपले बाप्पाचे आवडते दोन्ही प्रसाद तयार झालेले आहेत. नक्की करून पहा. आवडले तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. किसमिस घालून सर्व करू शकता. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.